हाताची घडी तोंडावर बोट. मळ्यात वास आला का तुला? अरे वा, मिळवला आत्याने मग. वा. मी काजल, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सो चला, आज म्हटलं जरा सुट्टी आहे तर म्हटलं आपण प्रज्ञाताईकडे जाऊयात. तर मी, अंकुर आणि शंभू आम्ही तिघे जण रेडी आहोत. आता अंकुर बाहेर गेला आहे, तो आला की आम्ही प्रज्ञाताईकडे जाणार आहोत. मात्र हे फक्त ताईला आणि जिजाजींना माहिती आहे, नभाला सरप्राईज देणार आहोत. सो चला आता आम्ही निघालेलो आहोत. कुठे पोहोचलोय आपण? आता आपण आलोय एरंडोलला पोहोचलोय आम्ही. साधारण आम्हाला अजून 1-1.5 तास लागणार आहे. काय शंभू? काय असं का? शंभू हाय, तू कुठे चाललाय? धुळ्याला चाललाय शंभू. चला, नभाताईला सरप्राईज आहे बरं का. हा, ताईला बोलू आपण. तू करशील का? आई करेल, आपण करेल. ओके हो, चलो. शंभू, टेलिस्कोप ने प्रज्ञा आत्याचं घर दाखव बरं, दिसतंय का? शंभूचं मॅप बघणं चाललंय. हा, टेलिस्कोपने दिसलं का प्रज्ञा आत्याचं घर? आईकडे बघ, आईकडे. ए, कसं बघायचं असतं टेलिस्कोपने, सांग बरं. एक डोळा बंद आणि एक उघडा करून बघतात का? हा. सो धुळ्याला आलेलो आहोत. अगदी 7-8 मिनिटाच्या अंतरावरती घर आलेलं आहे. आता नभासाठी काहीतरी घेऊयात म्हटलं, म्हणून अंकुर उतरला आहे. तिच्यासाठी काहीतरी खाऊ घ्यायचं आहे. सगळं कसं अचानक ठरलं ना, त्यामुळे आम्ही काही घेतलंच नव्हतं तिच्यासाठी. सो आता तिचा मामा उतरलाय. बाबा घेतलं का नभासाठी खाऊ? चलायचं. हा, ताईला फायनली आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आहोत, म्हणजे सोसायटीच्या बाहेर. आणि आता आपल्याला नभाची रिॲक्शन घ्यायची आहे, कारण ताई आणि जिजाजींनी तिला काहीच आयडिया दिली नाही आहे की मामा मामी आणि शंभू वगैरे येतोय. सो ती काय रिॲक्ट करणार आहे आपल्याला बघायचं आहे. सांगितलं जाते शंभूला. हां, बोलायचं. हां, असं काय बघ, असं. हा, हाताची घडी तोंडावर बोट. कपड्याची बॅग घ्यायची होती, तीच राहून गेली. आता ती घेतोय. चला चला चला, सगळे वाट बघताय. म्हणून 5 मिनिटांनी करतो. म्हणू शांत बस, बोलू नको. आप्पा घेतील तुला, मी नाही घेत. चला, आणि बोलू नका, बोलू नका. याला सांग बोलू नको म्हणा. कडेवर घे याला. याचे काही वेगळे बॅग वेगळे घ्या, याला वेगळं घ्या. मग कसा म्हणतोय शांत बस. असं का शाण्या. नवा चला चला चला. हा, पळापळी नाही, आधी घरात चला. चलो. त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे तुला सरप्राईज होतं. हो. बस चाललं. पळापळी करू म्हणे ना. चालू झालं आमचं खेळ नाही ना शंभू. बघ ती गोल फिरवून दाखवते ना बाई. हा, कंबरच हलवायची असते ना याच्यामध्ये. हे बरोबर आहे. व्हेरी गुड. काय खातो शंभू?
शंभूचं टमाटर चाललंय. आम्ही इतकं मस्त सगळं अन्न खातोय. छान कढी आहे. अरे मला कांदा राहिलाय. नाही अरे हो ग. कढी नव्हती, मला खिचडी दाखवते मी आणि कढी आली तोंडात. हो सो जिजाजीनी ताक केलंय, सुंदर ताक झालंय. माझी एक वाटी मी पिऊन गेली की मस्त पाणी पिण्याऐवजी ताक मस्त झालंय. चल आता आम्ही जेवतोय सगळेजण. ओहो शंभूचं काय चाललंय बघा, कसं लहान झालंय आता. हे बघ. हे बघ. आली ताई आली का ताई? आली शाळेतून? आली. शाळा होती आज तिची, त्यामुळे तिला जावं लागलं. चल बांबू. नवीन ताई दादा भेटते शंभूला इथे. शंभू अच्छा का ताईची ते तिने आली. आणलं का ताईने बोलून? एक आरगी तुझा मला ड्रेस देते का ग? छान छान आहे ग तुझा ड्रेस, दे ना. 1 2 लिहिलंय तुझ्या ड्रेसवर. आपणही घालायचं का? बर तुझा ड्रेस शंभूला देतेस? दे ना ग. खेळा चला ना, बाली शाळेत ना आता खेळणं चाललंय. हा चला करा. तळ्यात मळ्यात तळ्यात शंभू नीट. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. एव्हरीवन, आम्ही धुळ्याला आलेलो आहोत प्रज्ञाताईकडे. तर आता ओ कर सो आता प्रज्ञाताईनं रोटी पिझ्झा आम्हाला खाऊ घालणार आहे. तो त्यांचं प्रिपरेशन चाललेलं आहे. सो कांदा टमाटा शिमला मिरची सगळं चिरून झालंय आणि याला म्हणजे गाजर आणि मकाचे दाणे जे आहेत ना याला वाफ आली आहे. तर आता ताईचं इथे चाललेलं आहे प्रिपरेशन पुढची करणं. कणिक घेतली आहे हां, त्याच्यासोबत थोडंसं बेसन, याला पोळीसारखं आधी लाटलं, त्याच्यामध्ये चीज स्लाइस टाकली. ही चीज स्लाइस टाकली, स्लाइस टाकली आहे आणि पुन्हा मग ते आपण पराठ्यासारखं करतो तसं लाटून घ्यायचं. बस. कसुरी मेथी वगैरे काही जण मैदा बेस वापरतात, तुम्ही रोटी बेस वापरला म्हणजे कणिक वापरली आहे आणि बेसन पीठ वापरलंय पोरांसाठी. थोडंसं आणि ते झालं मग याला काट्या चमच्याने छिद्र पाडून घ्यायचे. त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस बनवलाय घरी. लसूण आलं कोथिंबीरच्या काड्या, लसूण बटरमध्ये फ्राय केले गॅसवर आणि हे काढून घेतलं. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकले आणि मिक्सरला फिरवलं हे सगळं. आणि त्यामध्ये बाकी सोया सॉस थोडीशी शेजवान चटणी केचप आणि हे सगळं टाकून असा सॉस तयार केला. शंभू आता पिझ्झा बनवते, खायचा आहे का? ए उंडील मामा तू पिझ्झा खाणार आहे का? चीजचा खाऊन झालंय तुझ्या बसू का? काय पिझ्झा खाणार आहे का? आपल्या आवडीनुसार भाज्या, सगळ्या भाज्या टाकतात ना पिझ्झा मध्ये, त्यामुळे आपण स्ट्रॉंग होतो. कळलंय? बघ आता आत्या करते. बघ किती सुंदर पिझ्झा केलाय. वास आला का तुला? अरे वा, मिळवला आत्याने. मग वास आला म्हणजे आत्याने मिळवला. मंचू सारखा वास. सोया सॉस आणि त्याचा वास आला ना, म्हणून तो वाटलं की मंचूचा वास आलाय. बघू इथे गरम होतंय, जा त्या घरात. काय नाही दिलं तुला? आहा, टॉपिंग वगैरे सगळं जास्त टाकलं असल्यामुळे मस्त दिसतोय हा पिझ्झा. ऑलिव्ह पण टाकले जातात ओके, बट आपण नाही टाकले. आपलाच काम चलावू आहे. काम चलावू. आपल्या पोरांना पिझ्झा पटला पाहिजे, ते कळलं पाहिजे त्यांना की अरे पिझ्झा. सो शंभू राजे आपले पिझ्झा खाणं चाललंय, आवडलेलं आहे. आई तू मला घरी करून देशील का? म्हटलं हो, शिमला मिरची आणली ना की तुला करून दे. सो मस्त आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. शंभूला आवडलं ना, बस भरून बघ. मग शंभूला आवडलाय.
सो आता लास्टचा चाललेला आहे, 3 केलेत. आणि रोटी कणिक आणि बाकीच्या गोष्टी असल्यामुळे खायला काही हेच नाही आहे ना. बिलकुल आईने दिलेलं कटर आहे. तिने माझ्या बाकीचे सगळे आपली कला आहे. बम्या पिझ्झा आवडला का? आत्याला थँक्यू म्हटलं का? म्हटलं आत्याला? ओ चातू, आत्याला थँक्यू म्हटलं का आधी? शंभूला पण आवडला, त्याच्या आप्पाने पण खाल्लाय. आता माझा नंबर आहे आणि मस्त पिझ्झा मी खाणार आहे. हो बरं, पिझ्झा खायला. तो गाईज आम्ही प्रज्ञाताईकडे जाऊन आलो. खूप मजा मस्ती मस्त वाटलं. 1 दिवसासाठी गेलो होतो. थोडंफार धुळे फिरलो. प्रत्येका ठिकाणी मी काही शूट केलेलं नाही. माझे शॉर्ट्स व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच. आम्ही गार्डन वगैरेला गेलो होतो आणि मग खूप गप्पा झाल्या. जुने फोटो, जुन्या आठवणी, अंकुरचे लहानपणीचे फोटो, शंभूचे अगदी जन्माला आल्या तेव्हाचे फोटो. ताईचं एक छान आहे, त्यांना काही असे फक्त स्पेसिफिक फोटो असतात, ते प्रिंट करून ठेवतात की प्रत्येका वेळेला मोबाईलमध्ये बघितले जात नाही. तर आपण समोर आपल्याकडे अल्बम असेल तर लगेच बघतो. हे छान आहे. सो ते असे बरेच करून ठेवतात. फोटोज बघितले, मस्त वाटलं. मी जो ड्रेस घातला आहे ना, याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.